तर नागपूरमध्ये काँग्रेसचे हे आंदोलन आपण पाहतोय। काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या रस्त्यावर उतरून हे जोरदार आंदोलन करतात। नारी न्याय आंदोलन असं या आंदोलनाला नाव देण्यात आलंय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे आपल्यासोबत आहेत। गजानन, नागपुरात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या चांगल्याच आक्रमक बनल्या। नक्कीच काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झालेल्या आहे आणि नारी न्याय आंदोलन जे आहे त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे। संविधान चौकामधले हे दृश्य जे आहे ते आपण या ठिकाणी बघू शकतो। या ठिकाणी संध्याताई सवालाखे महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या प्रदेशात कशासाठी आंदोलन? बदलापूरला आमच्या 4 वर्षाच्या 6 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार होतात। 12 तासपर्यंत एक प्रेग्नंट महिला त्या ठिकाणी बसून ठेवतात, गुन्हे दाखल केले जातात। एक पत्रकार भगिनी 2 दिवस त्या ठिकाणी जाते। अचानक चक्काजाम आंदोलन काय चौकात येऊन? चक्का जाम आंदोलन नाही, हा महिलांचा झालेला उद्रेक आहे। सर्वसामान्य महिला ह्या रस्त्यावर उतरलेल्या आहे, पण जर हे सरकार उठलं नाही तर मात्र रस्त्यात थांबून असे चक्काजाम होतील आणि यांच्या नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही। कशासाठी आंदोलन आहे? देखिए, ये गूंगी बहरी सरकार है। यहाँ पे बच्चियों के साथ, महिलाओं के साथ शोषण हो रहा है। ये गूंगी बहरी सरकार है, महिलाओं के साथ, बच्चियों के साथ, लड़कियों के साथ सिर्फ शोषण हो रहा है, क्योंकि ये मनुष्य मूर्ति वाले हैं। ये लोग समझते महिलाएं केवल इस्तेमाल की वस्तु है, ऐसा नहीं चलेगा। और हम लोग ये चक्का जाम आंदोलन इसीलिए कर रहे हैं क्योंकि बलात्कारियों को सजा मिलनी चाहिए। नक्कीच आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। महिला काँग्रेसचं हे आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे। बरोबर आहे गजानन, या आंदोलनाकडे आपलं लक्ष असणारच आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।